नमस्कार, आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. गावातील 11 लाख रुपयाच्या आसपास शेतकऱ्याचं जे नुकसान झालं, इलेक्ट्रिक मोटारी केबल गेली, स्टार्टर गेले आणि त्याच्या संदर्भामध्ये चोरीचा तपास लागावा ही अपेक्षा शेतकऱ्यांची होती. आवटेवाडी परिसरातील श्रीगोंदा शहरातील सर्व शेतकरी या ठिकाणी उपोषणासाठी तिसरा दिवस आहे पोलीस स्टेशनच्या समोर बसलेले आहेत. आणि म्हणून उष्णता एवढी होती, तापमान इतकं वाढलेलं असताना ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणून आपण सगळे शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलात. आज DYSP आपल्या जिल्ह्याचे ते प्रमुखच आहेत, ते लोखंडे साहेब या ठिकाणी आले. त्यांनी आपल्याला शब्द दिलाय की 3 दिवसात या केबल त्या गाडीचा आम्ही तपास लावू, आरोपीला जेरबंद करू, अशा प्रकारचा शब्द आपल्याला या ठिकाणी लोखंडे साहेबांनी दिला. आपण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनाही भेटून त्या ठिकाणी राजेंद्र मस्के साहेब, मी स्वतः, नगरसेवक आपले सगळे त्या ठिकाणी गेलो होतो. त्यांनी आपल्याला शब्द दिलाय की LCBची टीम आम्ही ताबडतोब रवाना करतो आणि म्हणून या ठिकाणी साहेब तुम्ही 3 दिवसामध्ये तपास लावणार, तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो आणि तुमच्या सत्काराला सुद्धा आम्ही 10-5 जण त्या ठिकाणी निश्चितपणाने येऊ. पण आवटेवाडी ग्रामस्थ जे उपोषणाला बसलेले होते त्यांच्या इलेक्ट्रिक मोटरी केबल्स असतील त्या ज्या चोरीला गेलेल्या आहेत त्या संदर्भात पोलिसांना काही धागेदोरे मिळालेले आहेत. निश्चितच पोलीस या गुन्ह्याची उकल करतील आणि हा मालसुद्धा रिकवर होईल असं मी या ठिकाणी ग्रामस्थांना विनंती केली आणि त्यावरून त्या विनंतीला मान देऊन ते उपोषण मागे घेत आहेत आणि पोलीस निश्चितच या गुन्ह्याचा छडा लावतील. आणि म्हटले असते किंवा अवधी द्या, आणावं लागेल, करावं लागेल, डिटेक्ट झालं आहे, आमची मानसिकता आहे, आम्ही तुम्हाला तारीख नाही सांगत, परंतु तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही हे तुमची व्यवस्था करतो. एवढेच 2 गोष्ट जर ते आमच्याकडे बोलले असते तर ह्या लोकांचे 2-3 दिवस गेले नसते, आम्हाला SP साहेबाला भेटावं लागलं नसतं. आर्थिकदृष्ट्या म्हणजे तोटा चोरी झालाच झाला, आर्थिक तर त्यांचं गेलं. ते जाऊन इथं पुन्हा ह्याच्यावर आर्थिक खर्च करायची वेळ आली, नवीन यंत्रणा लावायची वेळ आली. आमचं असं मत आहे की हे तुम्ही जे सांगितलं हेच आमची यांच्याकडून अपेक्षा होती. आम्हाला काय त्यांच्या पदर काय घ्यायचं नव्हतं की त्यांनी बाजारात आणून द्यावं आणि ते करावं, पण त्यांनी ते केलं नाही. का केलं नाही हे मला काही कळत नाही त्यांचं. त्यांनी अजूनही थोड्या गोष्टी विचार करावा, जनतेचा आणि आपला मध्ये किती अंतर आहे, आपण काय करतोय ह्याचं थोडंसं त्यांनी विचार करण्याची गरज आहे. तुमचा विषय आता तुम्ही सांगितलं आम्ही थांबवू, आम्ही थांबतो, पण तुम्ही आम्हाला तारीख सांगा की 4 दिवस